प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी म्हणजे भाजपची बी टीम आहेत. ही टीका आरोप आपण वेळोवेळी ऐकतो, पण गेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या प्रचारात हीच टीका होताना दिसली. पण वर्षभरातच प्रचंड राजकीय उलथापालथ झाली. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यामध्ये 28 महानगरपालिकांमध्ये एकत्रित निवडणूक लढवण्याची बोलणी सुरू आहे. त्यामुळेच भाजपची बी टीम एकत्र निवडणूक लढवण्याचा हा नेमका प्रवास कसा झाला, एकत्र येण्यामागची कारणं काय, एकत्र आल्यानं कोणत्या महापालिकेत सत्ता येऊ शकते आणि या सगळ्यांचा फायदा कोणाला होणार, काँग्रेसला की वंचित बहुजन आघाडीला, याबद्दलच सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी. तुम्ही पाहताय टीओडी मराठी. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय. मतदानासाठी आता महिनाभरांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळं अत्यंत वेगानं घडामोडी सुरू आहेत. ज्यांच्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला, त्याच वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेसनी एकत्रित निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. याबद्दलच आपण 5 मुद्द्यांच्या आधारे नेमकं राजकीय गणित काय ते जरा समजून घेऊयात. पहिलं, आघाडीची नेमकी स्थिती आणि सध्याची चर्चा. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या आघाडीची ही गाडी आता वेगानं पुढे सरकते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची दादरमधील राजगृह निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पण या बैठकीत राज्याच्या 28 महानगरपालिकांमध्येच दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवण्यासाठीची बोलणी सुरू आहे. या संपूर्ण बोलणीत एक महत्त्वाचा पेच आहे, तो म्हणजे मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आधीच सोबळाचा नारा दिलाय. त्यामुळं ही आघाडी उर्वरित महाराष्ट्रात असेल की मुंबईतही काही जागावर तडजोड होईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दुसरा, जागा वाटपांचा फॉर्म्युला. जागा वाटपाबाबत अद्याप कोणताही अंतिम आकडा समोर आलेला नाही. मात्र दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते आणि प्रदेशाध्यक्ष मिळून जागांचा फॉर्म्युला ठरवणार आहेत. जिथे काँग्रेस प्रबळ आहे तिथे वंचित त्यांना पाठिंबा देईल आणि जिथे वंचितचा प्रभाव अधिक आहे तिथे काँग्रेस 2 पावलं मागे घेईल. या सूत्रानुसार जागा वाटपाचाही फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना स्थानिक पातळीवर सोबत घेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतलाय. त्यामुळं काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश झाल्याचं आपल्याला बघायला मिळू शकतं. तिसरं, युतीची प्रमुख कारणं. या युतीमागे 2 प्रमुख कारणं सांगितली जातात. पहिलं कारण म्हणजे मुंबई आणि ठाण्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. त्यामुळं काँग्रेसनी सोबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला. पण त्यातून महाविकास आघाडीत काँग्रेसची कोंडी झाली आहे. मनसेची भूमिका काँग्रेसला मान्य नसल्याने त्यांनी महाविकास आघाडीतून काहीसा काढता पाय घेत नव्या पर्यायाची चाचपणी सुरू केली आहे. दुसरं कारण म्हणजे मतांचं विभाजन टाळणं. दलित, वंचित, मुस्लिम समाजामध्ये वंचित बहुजन आघाडीने गेल्या काही वर्षात राजकीय संघटन उभं केलंय. खास समूह काँग्रेसचाही पारंपरिक मतदार आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत वंचितला मिळालेल्या मोठ्या मतदानामुळे काँग्रेसला 35 पेक्षा जास्त जागावर फटका बसला होता. हा इतिहास पुन्हा घडू नये यासाठी काँग्रेसने आंबेडकरांसोबत बोलणी सुरू केली आहे. चौथा, ऐतिहासिक संदर्भ आणि ताटातूट. काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या मैत्रीला ताटातुटीचाही मोठा राजकीय इतिहास आहे. 1998 ते 1999 मध्ये याच युतीने अकोल्यात यश मिळवलं होतं. प्रकाश आंबेडकर पहिल्यांदा काँग्रेसच्या पाठिंब्यानेच लोकसभेवर निवडून गेले होते. मात्र 2003 मध्ये काही मतभेदांमुळे ही साथ सुटली. त्यानंतर गेल्या 20 वर्षात प्रकाश आंबेडकरांना अकोल्यात विजयानं हुलकावणी दिली आहे. दुसरीकडे वंचितची साथ नसल्यानं काँग्रेसलाही मोठं नुकसान सोसावं लागतंय. त्यामुळं ही युती आता दोन्ही पक्षांच्या अस्तित्वासाठी सक्तीची बनली आहे. 5वं, बदलणारी राजकीय समीकरणं. वंचितवर अनेकदा भाजपची बी टीम असल्याचा आरोप झाला. आता काँग्रेससोबत असल्यामुळे हा आरोप प्रसंगी प्रकाश आंबेडकरांकडे आहे. तर काँग्रेससाठी हा सोशल इंजिनिअरिंगचा मोठा प्रयोग ठरणार आहे. म्हणजेच हा प्रयोग सध्याच्या घडीला तरी दोघांच्याही फायद्याचा दिसतोय. या प्रयोगातून काँग्रेस दलितांसोबतच ओबीसी, अल्पसंख्याक आणि भटक्या जमातींची मोठ बांधून आता महायुती आणि ठाकरे बंधूंच्या युतीसमोर एक प्रबळ तिसरी शक्ती म्हणून उभी राहू पाहत आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमधील बोलणी यशस्वी झाल्यास काही महानगरपालिकांमध्ये भाजपला तगडं आव्हान मिळेल. भाजप एक हाती जिंकेल ही चर्चा बंद करण्याची ताकद या आघाडीमध्ये आहे. आंबेडकर आणि काँग्रेस एकत्र आल्यास अकोला, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते. मुंबईत एकत्र आले नसले तरी या नवीन पर्यायाचा परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतो. पण काँग्रेस आणि वंचितची ही युती केवळ निवडणुकांपुरती मर्यादित राहते की महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन दीर्घकालीन ध्रुवीकरण निर्माण करते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. येत्या 3 दिवसात जागावाटपांचं चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर खऱ्या अर्थानं राजकीय धुरळा उडेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काँग्रेस आणि वंचितची ही नवी युती भाजप शिवसेना महायुतीला रोखू शकेल का? दीर्घकाळ सोबत राहतील का? याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आपल्या टीओडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.